ते सुंदर दृश्य. मराठी कथा अमृतपान. पालुपत. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे 6:10 ची ट्रेन पकडली. एकदा तासात मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार होतो. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8:05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6:10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासभरच पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी.सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. हे गेलं 25 वर्ष सुरू आहे. गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचारांची, विचारांची, पेहरावांची, संस्कृतीची व रंगाची. आजही मी गडबडीत S4 डब्यात शिरलो. मधलच्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्यांच्या अंगावर पांघरून घेतलेले होते. त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले होते. तो गोरा पान कपड्यांच्या निवडीवरून शिकलेले वाटत होते. भाषा थोडीफार गावाकडची होती. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किंचितसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसाचा भला मोठा आंबाडा. चेहऱ्यावर केसाचा बटा. बाळाला थोपडत थोपडत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीच गावंढळ. दूध गाईची गोट्यामंदी, दूध बाळाच्या वाटीमंदी. पण तो तिच्या या गाण्यानी भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहून मला थोडे विचित्रच वाटले. त्याने तिला गप्प बसण्याची खूण केली. पण तिचं पालुपत चालूच राहिलं होतं. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली. तुला केव्हाच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजामध्ये गातीस? डब्यातले लोक बघतायत. तुझ्याबरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतच नाही. तरीच 1000दा अण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकांचा विचारच केला नाही त्यांनी. ना रंग, ना रूप, ना शिक्षण, ना वागायचं भान. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. शिक्षण म्हणजे काय तर 5वी पास. त्यांची बडबड सुरू तर हिची गाणी सुरू. मी न राहून त्याला सांगितले की ती बाळाला झोपवते. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्यांच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्यांचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले होते. तो म्हणाला, अहो मॅडम, हिला 4 चौघात घेऊन जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात, माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतच नाही. त्यांच्या बोलण्यात खंत होती. मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागलो. मला कळालेच नाही. खरं तर तो दिसायला देखणा, गोरा, नाकी डोळी छान, शिकलेला, शिष्टाचार पाळणारा आणि काळी दातपुडे असणारी, कमी शिकलेली, गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला 4 चौघात टोचून बोलला, पण तिचे तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. चिमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्यांच्या बाजूने विचार करत होतो. मी पण मनाला समजावले की मलाही आवडली नाही. मी उगाचच रागाने तिच्याकडे पाहिले. एवढ्यातच तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळ वडिलांसारखे सुंदर आहे, गोंडस आहे. रडण्याच्या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाळ काही शांत होईना. त्याने उगी उगी करत 4 इंग्रजी शब्द पण झाडले. माय डिअर, कीप क्वाईट, बेबी बेबी, बी क्वाईट. तरीही बाळ रडतच राहिले. तिचे 4-5 वेळा बाळाला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले. बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्यांच्या डोक्यावर पांघरून ती त्या बाळाला दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचे जे भाव होते, जे समाधान होते, ते पाहून मला माझी वाटली असा तो म्हणतो. कारण हिच्यावरच थोड्या वेळापूर्वी तिच्याबद्दल मनात राग धरला होता. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते, हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हतो.
त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते. आई गोरी आहे की काळी, आई शिक्षित आहे की अशिक्षित, ती सुंदर आहे की असुंदर, आई ती आईच असते. 9 महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळ्यात सुंदर असते. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई. त्या दिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य पाहिले.